सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण काही समासाचे प्रकार पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये काही जनरल नॉलेजचे प्रश्न पण पाहणार आहोत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला, क्रियाविशेषण अवयव कोणत्या प्रकाराचे आहे ते ओळखायचे आहे आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 3, आवर्ती वाचक क्रियाविशेषण अवयव हे क्रियाविशेषण अवयव आहे. प्रश्न दुसरा, पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखायचे आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4, पत्रकर्ती हे या प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न तिसरा, मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाचे विभक्ती रूप ओळखायचे आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3, तृतीया हे मुलांनी आज्ञा पाळावी या शब्दाचे विभक्ती रूप आहे. प्रश्न चौथा, आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे. आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, अपूर्व वर्तमान काळ या शब्दाचा हा काळ आहे. प्रश्न पाचवा, सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4, भावे प्रयोग, सहलीस जाताना कात्रज उजाडले या वाक्याचा हा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 6, काम करा म्हणजे यश येईल हे कोणते वाक्य आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, संकार्थी हे योग्य आन्सर होईल. काम करा म्हणजे यश येईल या वाक्याचा. प्रश्न क्रमांक 7, ते कोठे काम आहे. ते कोठे काम आहे या वाक्याचा आपल्याला नकारार्थी वाक्य करायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, ते काम मोठे आहे का. ते काम काही छोटे नाही. किती मोठे आहे हे काम. आणि ऑप्शन क्रमांक 4, काम मोठे असावे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, ते काम काही छोटे नाही हे असे या वाक्याचे नकारार्थी वाक्य होईल. प्रश्न 8, विशेष नाम व भाववाचक नाम नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात. तर ऑप्शन क्रमांक 1, एकवचनी, ऑप्शन क्रमांक 2, अनेकवचनी, ऑप्शन क्रमांक 3, बहुवचनी आणि ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, एकवचनी हे विशेष नाम व भाववाचक नाम नेहमी कोणत्या वचनात वापरली जात नाहीत. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे मित्रांनो ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1, नदी, वेली, रोपटे आणि ऑप्शन क्रमांक 4, झाडी. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, वेली हे या प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, मीठ भाकर. मीठ भाकर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. मीठ भाकर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 2, समाहार द्विंद समास हे मीठ ये भाकर समासाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 11, लंका, ईश्वर. लंका आणि ईश्वर हे दोन शब्द मिळून कोणता शब्द तयार होतो. तर ऑप्शन क्रमांक 4, लंकेश्वर हा शब्द तयार होतो. प्रश्न क्रमांक 12, पुढील 4 शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. पुढील 4 शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखायचा आहे. पांढरा, आंधळा, गंगा यमुना आणि ऑप्शन क्रमांक 4, लबाड. तर ऑप्शन क्रमांक 3, गंगा यमुना. ऑप्शन क्रमांक 3, गंगा यमुना हे विशेषण नसलेला शब्द आहे. प्रश्न 13, मान्यातून उसळी तलवारीची पात या वाक्यातील काव्यरस ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, हास्य, भयानक, शांत आणि ऑप्शन क्रमांक 4, वीर. तर ऑप्शन क्रमांक 4, वीर हे मान्यातून उसळी तलवारीची पात या वाक्यातील काव्यरस आहे. प्रश्न 14, पोटात शूळ उठणे या म्हणीचा अर्थ खालीलपैकी पर्यायातून ओळखा. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, मस्कर वाटणे हा पोटात शूळ उठणे या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 15, वेसल घालणे या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायातून कोणता. तर
वेसल घालणे या म्हणीचा योग्य आन्सर मर्यादा घालणे हे आन्सर योग्य होईल. प्रश्न 16वा. पुढील दिलेल्या पर्यायातून मन ओळखायचे आहे. प्रश्न क्रमांक 16वा. पुढील दिलेल्या पर्यायातून मन ओळखायचे आहे. झंगा दाखवणे, आवटी घालणे, कैवार घेणे, रोजमर्री त्याला कोण नडे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 रोजमर्री त्याला कोण नडे हे या प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. पिसू या उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते. पिसू. तर ऑप्शन क्रमांक 1 वाकारांत या उकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन होते. 18 नंबर. कोण, काय, आपण, स्वतः यांची रूपे ओळखायची आहे. तर प्रश्न क्रमांक 18 तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही वचनात सारखी राहतात. प्रश्न क्रमांक 19 शाळेत वेळेवर यावी या वाक्यातील शाळेत या शब्दाचा विभक्तीचा अर्थ ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कर्ता, ऑप्शन क्रमांक 2 अधिकरण, ऑप्शन क्रमांक 3 करण आणि ऑप्शन क्रमांक संबोधन. तर 19 या प्रश्नाचे योग्य आन्सर अधिकरण आहे. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 भाऊ, ऑप्शन क्रमांक 2 सिंह, ऑप्शन क्रमांक 3 फोटो आणि ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर सामान्य रूप न होणारा शब्द आहे फोटो. प्रश्न क्रमांक 21 खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल. खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल. तर ऑप्शन क्रमांक 1 खेळ या नामाचे सामान्य रूप होईल. प्रश्न क्रमांक 22 सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 गुणविशेष, क्रियाविशेषण अवयव, शब्दयोगी अवयव आणि ऑप्शन क्रमांक 4 सर्वनाम अवयव. तर ऑप्शन क्रमांक 1 गुणविशेष अवयव सौंदर्य या शब्दाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 23 जिंकू किंवा मरू, भारताचे शस्त्र सोबत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे. ऑप्शन क्रमांक 1 करुण, ऑप्शन क्रमांक 1 शृंगार, ऑप्शन क्रमांक 3 वीर आणि ऑप्शन क्रमांक 4 रौद्र. तर ऑप्शन क्रमांक 3 वीर या वाक्यामध्ये हा रस आहे. प्रश्न क्रमांक 24 बालपण या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो. बालपण या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो. तर ऑप्शन क्रमांक 1 कर्मधारय समास आढळतो बालपण या सामासिक शब्दात. प्रश्न क्रमांक 25 देशी शब्द ओळखायचा आहे. आपल्याला देशी शब्द ओळखायचा आहे. खोली, भाऊ, सासरा आणि घोडा. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 घोडा हे देशी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 26 मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत. ऑप्शन क्रमांक 1 विश्वास पाटील, 2 आनंद यादव, 3 रणजित देसाई आणि 4 शिवाजी सावंत. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 27 ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 यशवंत कानेटकर, वि. स. खांडेकर, व्यंकटेश माडगूळकर आणि अण्णाभाऊ साठे. तर ऑप्शन क्रमांक 2 वि. स. खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 28 फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे. फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे, 2 बाब बोरकर, 3 गौरी देशपांडे आणि 4 व्यंकटेश माडगूळकर. तर मित्रांनो अण्णाभाऊ साठे फकीरा ही यांची गाजलेली कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 29 राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत. पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत. ऑप्शन क्रमांक 1 लक्ष्मीकांत तांबोळी, प्रा. व. बा. बोधे, विश्वास मोहिते पाटील आणि वा. म. जोशी. तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास मोहिते पाटील पांगिरा या कादंबरीचे लेखक आहेत. शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 गावचा टिलवा गुरुजी, चंद्रमुखी,
ऑप्शन क्रमांक 3 ग्रंथकाली आणि ऑप्शन क्रमांक 4 मंजू जोशा. तर ऑप्शन क्रमांक 1 गावाचा टिनोपाल गुरुजी शंकरराव रामराव यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 31 गोलपिठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ, 2 दया पवार, 3 जोगेंद्र कवाडे आणि 4 आरती प्रभू. तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ यांनी गोलपिठा ही कादंबरी लिहिलेली आहे. व्यंकटेश माडगूळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? व्यंकटेश माडगूळकर. ऑप्शन क्रमांक 1 धडाधडती, ऑप्शन क्रमांक 2 संभाजी, ऑप्शन क्रमांक 3 बनगरवाडी आणि ऑप्शन क्रमांक 4 743. तर ऑप्शन क्रमांक 3 बनगरवाडी ही कादंबरी व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिली आहे. प्रश्न क्रमांक 33 कोसळा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर कोसळा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 श्रीना पेंडसे, 2 भालचंद्र नेमाडे, 3 रा. र. बोरांडे आणि 4 ग. ल. ढोसळ. तर ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे यांनी कोसळा ही कादंबरी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 34 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी. मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी. ऑप्शन क्रमांक 1 मुक्तमाला, बळीबा पाटील, 3 यमुना पर्यटन आणि 4 मोचनगड. तर ऑप्शन क्रमांक 3 यमुना पर्यटन यांनी ही मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी होय. प्रश्न 35 गोरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? गोरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? ऑप्शन क्रमांक 1 एक एक पान गळावया, 2 स्फोट, 3 कल्याणी आणि 4 झाड. तर ऑप्शन क्रमांक 1 एक एक पान गळावया ही गौरी देशपांडे यांची कादंबरी आहे. प्रश्न 36 युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत? युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 गौरी देशपांडे, 2 शैला बेल्ले, 3 ज्योत्स्ना देवधर आणि 4 सुमती क्षेत्रमाडे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सुमती क्षेत्रमाडे हे युगंधरा या कादंबरीच्या लेखिका आहेत. प्रश्न 37 शेकोटी या कादंबरीच्या लेखक कोण आहेत? शेकोटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर यशवंत पाटणे, 2 आशा कर्दळे, 3 हना आपटे आणि 4 वह पिटके. तर ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य आन्सर होईल. डॉक्टर यशवंत पाटणे हे शेकोटी या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न 38 आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिलेली आहे? आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली? ऑप्शन क्रमांक 1 वामन परत आला, जगबुडी, एक होता फेंगाड्या आणि गाव पांढर. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 गाव पांढर ही कादंबरी आप्पासाहेब यशवंत खोत यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. प्रश्न 29 स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 राजेंद्र मलोसे, 2 भाऊ पाध्ये, 3 दादासाहेब मोरे आणि 4 जयंत नारळीकर. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राजेंद्र मलोसे स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न 40 वि. वा. शिरवाडकर यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे? वि. वा. शिरवाडकर यांची कादंबरी कोणती आहे खालीलपैकी? तर ऑप्शन क्रमांक 1 कल्पनेच्या तीरावर. ऑप्शन क्रमांक 1 कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.